सगळ्यांनी पुस्तकं मध्ये ठेवा. फक्त एक वही आणि पेन बेंचवर पाहिजे मला. जेवढं सांगते तेवढं लिहून घ्या फक्त. परीक्षा कधीपासून सुरू होणार आहे? घ्या, इथपासून सुरुवात आहे. सगळ्यात आधी वेळापत्रक लावलंय खाली, लिहून घ्यायचं. जिथे घरी अभ्यास करता तिथे वेळापत्रक लावून ठेवायचं. उत्तरपत्रिकेवर पहिल्याच क्लासेसवाले जरा थांबा. माहितीये तुम्हाला क्लासेसमध्ये सगळं सांगितलंय, सगळं रट्टा मारलंय तुम्ही, पण इतर पण विद्यार्थी आहेत ना, त्यांना माहिती मिळायला नको. उत्तरपत्रिकेवर पहिल्याच पानावर तुम्हाला रोल नंबर लिहायचा असतो. शेवटच्या रकान्यापासून सुरुवात करायची आणि उरलेल्या रकान्यांमध्ये 000 लिहायचं. 2 महिने अजिबात कोणी घरी टीव्ही लावू द्यायचा नाही. परीक्षेच्या काळात आई ज्या सिरियल बघते त्यात पण इंटरेस्ट येतो, बाबा ज्या न्यूज बघतात त्याच्यात पण इंटरेस्ट येतो. कोणी विचारलं हॉल तिकीट रोज न्यायचं का? एक काम कर ना, तू बोर्डाला फोन कर आणि सांग मला तर येतं सगळं, काय गरज आहे रोज यायची. हॉल तिकीट महत्वाचं आहे. लॅमिनेशन करून ठेवा आणि पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत सांभाळून ठेवा. भूमितीच्या पेपरच्या आधी 3 दिवस सुट्टी आहे. त्यातला एक दिवस काय आहे? होळी. पूर्णाची पोळी खाऊन झोपा काढू नका. जरा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. कलर फेकायला येतील लोक, त्यांना काय म्हणायचं? यावर्षी थांब, तुला पुढच्या वर्षी बघतो. बोर्डाचा पेपर आहे की नाही, सिरियसनेस पाहिजे, फोकस. सुरुवातीची 5 मिनिटं प्रश्नपत्रिका चेक करायची, सगळी पानं आहेत की नाही. शेवटची 20 मिनिटं उत्तरपत्रिका चेक करायला ठेवायची. घड्याळ काढायचं, असं बेंचवर साईडला ठेवायचं, म्हणजे आपल्याला टायमिंग कळत राहतो. डिजिटल वॉच अवॉइड करायचं.